आता बातमी आहे निलेश लंके यांच्याविषयी, कारण अखेर निलेश लंके यांनी आपल्या डोक्यावरती फेटा बांधलेला आहे। निवडणुकीमध्ये विजय मिळवल्यानंतरच लंके यांनी आजपर्यंत फेटा घातला नव्हता। आधी बाळासाहेब थोरात यांच्या डोक्यावर फेटा, त्यानंतर मी फेटा बांधणार असा आग्रह लंके यांनी धरला होता। दरम्यान बाळासाहेब थोरात यांच्या डोक्यावरती फेटा बांधल्यानंतर लंके यांनी सुद्धा आपल्या डोक्यावरती फेटा बांधलाय। तर आपण पाहतोय निलेश लंके यांनी लोकसभा निवडणुकीत आधी म्हटलं होतं की बाळासाहेब थोरात यांच्या डोक्यावरती आधी फेटा आणि त्यानंतरच मी फेटा बांधणार असा आग्रह त्यांनी धरला होता। आणि आपण पाहतोय नगरमधून निलेश लंके अखेर विजयी झालेले आहेत। त्यामुळे काल झालेल्या या कार्यक्रमामध्ये आधी बाळासाहेब थोरात यांच्या डोक्यावरती फेटा बांधण्यात आला आणि त्यानंतर लंकेंनी आपल्या डोक्यावर सुद्धा फेटा बांधलेला आहे। मी खासदार झाल्यानंतर मी तुमच्यामुळे फेटा नाही बांधत, तुम्ही आधी बांधायचं मग मी बांधणार। ठरलं तर ठरलं, असं नाही करायचं। मी ऐका, मी खासदार झाल्यानंतर एका फोटो जर माझा जर फेटा बांधायला असं ना तर नाव बदलून ठेवीन। मी ठरवलं होतं साहेबांना फेटा बांधायचा मगच मी बांधणार।